स्मार्ट लर्निंग चॅनल. प्रॉब्लेम सेट 5 यामधील क्वेश्चन 8, 9, 10 आपण आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट 7 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ज्या स्टुडंटनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि हो, जे आपल्या चॅनलवरती अजून नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सेट 5 क्वेश्चन 8 हा क्वेश्चन रेक्टँगलशी रिलेटेड आहे. सर्वप्रथम आपण रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते पाहूया. इथे पहा, हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? सेम असतात. ओके, याला आपण लेंथ म्हणतो, याला ब्रीथ म्हणतो. रेक्टँगलचा एरिया काय असतो? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ हा रेक्टँगलचा काय झाला? एरिया झाला. ओके, हा वर्ड प्रॉब्लेम काय आहे आपण ते पाहूयात. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज रिड्युस्ड बाय 5 युनिट्स अँड ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 3 युनिट्स, देन द एरिया ऑफ रेक्टँगल इज रिड्युस्ड बाय 9 स्क्वेअर युनिट्स. ही फर्स्ट कंडिशन आहे इथून इथपर्यंत. ओके, आता नेक्स्ट सेकंड कंडिशन पहा. इफ द लेंथ इज रिड्युस्ड बाय 3 युनिट्स अँड ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 2 युनिट्स, देन द एरिया ऑफ रेक्टँगल विल बी इन्क्रीज्ड बाय 67 स्क्वेअर युनिट्स. ही सेकंड कंडिशन आहे. ओके, अँड देन आपल्याला फाइंड काय करायचं आहे? देन फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी आपण लेंथसाठी x कन्सिडर करणार आहोत आणि ब्रीथसाठी y कन्सिडर करणार आहोत. सो लेट दी लेंथ ऑफ रेक्टँगल बी x and the breadth of rectangle be y. जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण x आणि y कन्सिडर केलं. ओके, आता मला सांगा व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल? सो एरिया ऑफ रेक्टँगल काय येईल? इथे पहा, आपण लेंथसाठी x कन्सिडर केलेलं आहे आणि ब्रीथसाठी y कन्सिडर केलेलं आहे. सो यांचं मल्टिप्लिकेशन x इंटू y. सो x इंटू म्हणजे xy. ओके, हे झालं एरिया. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला काय बनवायचं आहे? इक्वेशन बनवायचं आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आहे इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज रिड्युस्ड बाय 5 युनिट्स. लेंथ मधून आपल्याला 5 युनिट काय करायचं आहे? रिड्यूस करायचं आहे. म्हणजे लेंथ किती आहे आपली? x, त्याच्यामधून 5 युनिट्स म्हणजे x मायनस 5. ओके, अँड इट्स ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 3 युनिट्स आणि ब्रीथ मध्ये 3 ने इन्क्रीज करायचं आहे. सो y प्लस किती येईल? 3 येईल. ओके, इथे पहा काय केलं? लेंथ मध्ये 5 ने रिड्यूस केलं. सो x मायनस 5 आलं आणि ब्रीथ मध्ये काय केलं? 3 ने इन्क्रीज केलं. सो y प्लस 3 येईल. ओके, तर पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? देन द एरिया ऑफ रेक्टँगल इज रिड्युस्ड बाय 9 स्क्वेअर युनिट्स. तर 9 स्क्वेअर युनिटने एरियामध्ये रिड्यूस करायचं आहे. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे? x इंटू वाय. हा एरिया आहे, त्याच्यामध्ये कितीने? 9 ने रिड्यूस करायचं आहे म्हणजेच xy मायनस 9. समजली का कंडिशन? इथे पहा, लेंथ मध्ये 5 ने रिड्यूस करायचं आहे आणि ब्रीथ मध्ये 3 ने इन्क्रीज करायचं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एरियामध्ये काय करायचं आहे? 9 स्क्वेअर युनिटने तो रिड्यूस करायचा आहे त्याचा एरिया. मग एरिया किती आहे? x इंटू वाय आहे, त्याच्यामध्ये 9 ने रिड्यूस केलं म्हणजेच मायनस 9 येईल. आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो आता इथे पहा, आपल्याला x इंटू वाय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x इंटू वाय xy, x इंटू 3 प्लस 3x मायनस 5 इंटू वाय 5y अँड 5 इंटू 3 मायनस 15 इज इक्वल टू xy मायनस 9. इथे पहा, हा xy कॅन्सल होईल कारण हा xy इकडे आणल्यानंतर मायनस होईल, प्लस मायनस कॅन्सल होईल. सो इथे कॅन्सल केलं आपण. इथे पहा
3x मायनस 5y इज इक्वल, हा 15 इथे मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. सो -9 प्लस 15 किती येईल, इज इक्वल टू 6 येईल. ओके, सो 3x मायनस 5y इज इक्वल टू 6. याला इक्वेशन आपण फर्स्ट देऊयात. सेकंड कंडिशन काय आहे, इफ द लेंथ इज रिड्युस्ड बाय 3 युनिट्स, लेंथला 3 ने रिड्यूस करायचं आहे. सो x मायनस किती येईल, 3 येईल. अँड ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 2 युनिट्स, ब्रीथला 2 ने इन्क्रीज करायचं आहे. सो y प्लस काय येईल, 2 येईल. देन द एरिया ऑफ रेक्टँगल विल बी इन्क्रीज्ड बाय 67 स्क्वेअर युनिट. तर एरियामध्ये कितीने इन्क्रीज होईल, 67 युनिट्सने एरियामध्ये इन्क्रीज होईल. सो इथे पहा, x मायनस 3 लेंथमध्ये 3 ने रिड्यूस केलं, ब्रीथमध्ये 2 ने इन्क्रीज केलं. देन एरियामध्ये कितीने इन्क्रीज करायचं आहे, तो एरिया इन्क्रीज्ड बाय 67 स्क्वेअर युनिट्स. सो XY प्लस 67 येईल. सो XY हा काय झाला, एरिया, आणि त्याच्यामध्ये कितीने इन्क्रीज केलेला आहे, 67 ने. सो XY प्लस 67 हे इक्वेशन सेकंड होईल. x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू XY प्लस 67. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करूयात. x इंटू वाय, XY, इथे x इंटू 2 प्लस 2x, मायनस 3 इंटू वाय मायनस 3y, मायनस 3 इंटू 2 मायनस 6 इज इक्वल टू XY प्लस 67. हा XY कॅन्सल होईल. इथे पहा 2x मायनस 3y, हा मायनस 6 आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. सो 67 प्लस 6 किती येईल, 73 येईल. सो 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. याला इक्वेशन आपण सेकंड देणार आहोत. फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऑब्झर्व केलं तर यांचे दोघांचे पण कोइफिशियंट डिफरंट आहेत. ओके, इथे पहा वायचा कोइफिशियंट 5 आहे आणि इथे 3 आहे. या दोघांमध्ये कॉमन नंबर कोणता येईल, 15 येईल. सो इथे 5 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 3 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर वायचे कोइफिशियंट सेम होतील आणि साइन पण कसं आहे, सेम आहे. तर आपण तिथे सबट्रॅक्शन करू शकतो. सो multiplying equation first by 3 and equation second by 5. इथे पहा इक्वेशन 3 ला आपण, इक्वेशन फर्स्ट ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 3 इंटू इक्वेशन फर्स्ट काय आहे, 3x मायनस 5y इज इक्वल टू 6. 3 इंटू 3 9x मायनस 15y इज इक्वल टू 18. अँड इक्वेशन सेकंडला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 5 इंटू ब्रॅकेट 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. 5 इंटू 2x 10x मायनस 5 इंटू 3y 15y इज इक्वल टू 5 इंटू 3 15. 5 इथे 1 कॅरी ओव्हर, 7 5 जा 35, 35 प्लस 1 36. याला इक्वेशन आपण 4 देऊयात आणि याला इक्वेशन थर्ड देऊयात आणि याला इक्वेशन 4 देऊयात. इथे पहा वायचे कोइफिशियंट सेम झालेले आहेत आणि साइन पण सेम आहे. सो आपण सबट्रॅक्शन करूयात. इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फोर्थ, इक्वेशन फोर्थ मधून इक्वेशन थर्ड आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. सो इथे 2 इक्वेशन लिहून घेतलेले आहेत. आता सबट्रॅक्शन करायचं आहे. मायनस मायनस मायनस, इथे पहा मायनस मायनस प्लस होईल. सो प्लस 15y मायनस 15y कॅन्सल होतील. 10x मायनस 9x काय येईल, x येईल इज इक्वल टू 365 मायनस 18. इथे पहा 15 मधून 8 गेले, 7 राहिले, 5 मधून 1 गेले, 4 राहिले, 3 ॲज इट इज. सो x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 347. x ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 347. ती इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूयात. सो 3x मायनस 5y इज इक्वल टू 6 हे इक्वेशन फर्स्ट आहे. इथे 3 इंटू 347 मायनस 5y इज इक्वल टू 6. 3 7 जा 21, 1 इथे 2 कॅरी ओव्हर, 3 4 जा 12, 12 प्लस 2 14, 4 इथे 1 कॅरी ओव्हर, 3 3 जा 9, 9 प्लस 1 10 मायनस 5y इज इक्वल टू 6. 141 इथे प्लस आहे, इकडे केल्यानंतर मायनस होईल. सो 6 मायनस 141 इथे मायनस 5y राहील. इथे पहा यांचं सबट्रॅक्शन काय होईल, 11 मायनस 6 किती होईल, 5 होईल. इथे 3 राहिले,
ओके, 0 ॲज इट इज, 1 ॲज इट इज. -5y इज इक्वल टू 1035. इथे पण मायनस येईल कारण मोठ्यातून लहान संख्या मायनस झालेली आहे, सो मायनस येईल. इथे पहा -y राहील, 5 इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, सो 1035 डिवायडेड बाय 5. इथे पहा यांचं डिवायडेशन काय होईल, 5 2 जा 10, 0, 3 हा 5 पेक्षा लहान आहे, सो 0, वरचा 5 घेतला, सो 5 7 जा 35, 0 0. सो आन्सर किती आलं, 207. सो -y इज इक्वल टू -207. मायनस मायनस कॅन्सल होती, सो y इज इक्वल टू 207. इथे पहा आपल्याला x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. सो द लेंथ ऑफ रेक्टँगल इज, x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 347 युनिट. ओके, अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 207 युनिट. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. बिटवीन टू प्लेस A and B on the road is 70 kilometers. A car started from A and other from B. If they are traveling in the same direction, they will be meet after 7 hours. If they are travels towards each other, they will be meet after 1 hours. Then find the speed. हे पहा, एक रोड आहे, त्या रोडवरती दोन प्लेस आहेत, A आणि B. या दोघांचं डिस्टन्स किती आहे, दोघांमधील डिस्टन्स 70 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. आणि ए पासून एक कार स्टार्ट होते, त्याला आपण कार 1 करूयात, आणि बी पासून एक कार स्टार्ट होते, ओके, त्याला कार 2 म्हणूयात. ह्या दोघांमधील डिस्टन्स किती आहे, 70 किलोमीटर्स. त्यातून फर्स्ट कंडिशन आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कारचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे. तर आपण फर्स्ट कारसाठी x कन्सिडर करूयात आणि सेकंड कारसाठी y हे स्पीड कन्सिडर करूयात. सो लेट दी स्पीड ऑफ फर्स्ट कार बी x किलोमीटर्स पर आवर. फर्स्ट कारचं स्पीड हे x कन्सिडर केलेलं आहे, ओके. सो नेक्स्ट, अँड स्पीड ऑफ सेकंड कार बी y किलोमीटर्स पर आवर. एका तासाला किती किलोमीटर स्पीड तो कव्हर करणार आहे, सो y, सेकंड कार y आणि फर्स्ट कार x किलोमीटर पर आवर्स एवढं स्पीड कव्हर करणार आहे. फर्स्ट कंडिशन काय आहे ते पाहूया. इफ दे आर ट्रॅव्हल इन अ सेम डायरेक्शन, दे विल बी मीट आफ्टर 7 hours. ते दोघं एका डायरेक्शनने ट्रॅव्हल करत आहेत आणि ते ज्या ठिकाणी भेटणार आहेत ते 7 hours एका ठिकाणी ते भेटणार आहेत, ओके. ए प्लेसवरून कार फर्स्ट स्टार्ट होत आहे, कार सेकंड बी प्लेसवरून स्टार्ट होत आहे, सो ते सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल्स करत आहेत, ओके. ए आणि बी या दोन्ही कार सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल्स करत आहेत आणि त्या ज्या ठिकाणी भेटणार आहेत, पॉइंट सी ला त्या एका ठिकाणी भेटणार आहेत, तर त्या किती तासांनी एका ठिकाणी भेटणार आहेत, सो 7 hours, 7 तासांनी त्या या ठिकाणी ह्या भेटणार आहेत. ए बी मधलं डिस्टन्स किती आहे, 70 किलोमीटर, ओके. इथे पहा आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल, या दोन्ही कारमधील डिस्टन्स काढावं लागेल. सो डिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती असेल. सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय फर्स्ट कार इज इक्वल टू, त्याचं स्पीड काय आहे, फर्स्ट कारसाठी आपण x कन्सिडर केलेला आहे, x इंटू टाइम. त्या दोन्ही एका ठिकाणी 7 hours भेटणार आहे, सो टाइम किती आहे, 7 आहे, सो काय होईल, 7x होईल, ओके. नेक्स्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सेकंड कार इज इक्वल टू, सेकंड कारसाठी आपण स्पीड किती घेतलेला आहे, y घेतलेला आहे. कार सेकंड अँड कार फर्स्ट ह्या 7 hours एका ठिकाणी भेटणार आहे, सो त्यांचा टायमिंग किती आहे, 7, सो इथे काय होईल, 7y होईल. कार फर्स्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, AC एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, सो त्याचं डिस्टन्स किती आहे, 7x आहे, 7x.
कार सेकंडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, BC एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. सो त्याची व्हॅल्यू किती येईल, 7y होईल. ओके, इथे पहा आपल्याला टोटल ACचं डिस्टन्स काढायचं आहे. सो AC इज इक्वल टू AB प्लस BC. AB प्लस BC. इथे पहा ACचं डिस्टन्स आहे का, आहे. किती आहे, 7x आहे. सो 7x इज इक्वल टू AB किती आहे, 70 प्लस BC किती आहे, 7y आहे. ACचं डिस्टन्स 7x आहे, ABचं डिस्टन्स 70 किलोमीटर्स आहे आणि BCचं डिस्टन्स किती आहे, 7y हे आहे. सो इथे पहा आपलं काय इक्वेशन तयार होईल, इथे आपण लिहून घेऊयात. हा 7x, हा 7y इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो 7y इज इक्वल टू 70. सो आपलं फर्स्ट इक्वेशन तयार झालेलं आहे. 7x मायनस 7y इज इक्वल टू 70. हे इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करूयात, याला 7ने डिवाइड करूयात आपण. 7 कॅन्सल होतील. 7 1 जा 7, 7 10 जा 70. सो x मायनस y इज इक्वल टू 10. हे आपलं इक्वेशन फर्स्ट झालेलं आहे. सेकंड कंडिशन काय आहे ते पाहूयात. इफ दे ट्रॅव्हल्स टुवर्ड्स इच अदर दे विल मीट आफ्टर 1 hours. ते एकमेकांच्या दिशेने ट्रॅव्हल्स करत आहेत. A या डायरेक्शनने ट्रॅव्हल्स करत आहे आणि B या डायरेक्शनने ट्रॅव्हल्स करत आहे. ते पॉइंट C ला भेटणार आहेत किती तासांनी, 1 तासांनी, 1 hours ते एकमेकांना भेटणार आहेत. सो ABचं डिस्टन्स किती आहे, 70 किलोमीटर्स. ओके, तर या दोघांचा डिस्टन्स आपल्याला अगोदर फाइंड आउट करावं लागेल. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार फर्स्ट इज इक्वल टू किती येईल, कार फर्स्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. सो कार फर्स्ट साठी स्पीड आपण x घेतलेला आहे आणि टाइम किती आहे, 1 hour. सो x इंटू 1 काय येईल, x येईल. सो नेक्स्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार सेकंडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, स्पीड त्याचं y आहे आणि 1 hours ते भेटणार आहे. सो 1 hours हा टाइम झाला. सो काय येईल, y येईल. तर याच्यावरून आपण ABचं डिस्टन्स काढू शकतो. आता इथे पहा ACचं डिस्टन्स किती आलेलं आहे, x आलेला आहे आणि BCचं डिस्टन्स किती आलेलं आहे, y आलेला आहे. कारण कार फर्स्टने AC एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि कार सेकंडने BC एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. सो ACची व्हॅल्यू आलेली आहे x, BCची व्हॅल्यू आलेली आहे y. तर त्याच्यावरून आपण AB काढू शकतो. AB इज इक्वल टू AC प्लस BC. सो AB किती आहे, 70 आहे. AC किती आहे, AC हा x आहे आणि BC हा y आहे. सो आपलं इक्वेशन काय तयार होईल, x प्लस y इज इक्वल टू 70. हे आपलं इक्वेशन सेकंड होईल. सो इक्वेशन फर्स्ट काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन फर्स्ट आहे. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऑब्झर्व केलं तर इथे y चे कोइफिशियंट, x चे कोइफिशियंट सेम आहेत. इथे साइन कसं आहे, y चं साइन इथे डिफरंट आहे. सो आपण इथे ऍडिशन करू शकतो. सो ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 10 अँड इक्वेशन सेकंड आहे x प्लस y इज इक्वल टू 70. यांची ऍडिशन करूयात. इथे पहा मायनस y प्लस y कॅन्सल होतील. 2x इज इक्वल टू 70 प्लस 10 80. सो x इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 0. सो x इज इक्वल टू 40. x ची व्हॅल्यू 40 आलेली आहे. आता ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूयात. सो पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 10. सो 40 मायनस y इज इक्वल टू 10. सो मायनस y इज इक्वल टू 10 मायनस 40. 40 मधून 10 गेले किती येईल, मायनस 30. सो मायनस y, मायनस मायनस कॅन्सल होतील. सो y इज इक्वल टू 30. इथे पहा आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे. स्पीड ऑफ फर्स्ट कार इज किती आहे, x कन्सिडर केला होता आपण. सो x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 40. स्पीड ऑफ फर्स्ट कार इज 40 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ
स्पीड ऑफ सेकंड कार इज 30 किलोमीटर पर आवर. हे या दोन्ही कारचं स्पीड आलेलं आहे. क्वेश्चन 10 आहे. The sum of two digit numbers and the number obtained by interchanging its digit is 99. Find the number. इथे आपल्याला 2 डिजिटचा नंबर फाइंड करायचा आहे. त्यासाठी त्यांनी कंडिशन वरती दिलेली आहे. आपण असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, पण त्याच्यामध्ये 2 कंडिशन होत्या. इथे त्यांनी एकच कंडिशन दिलेली आहे. त्यावरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. तर कसं सॉल्व्ह करणार आहोत ते पाहूयात. आपल्याला 2 डिजिटचा नंबर फाइंड आउट करायचा आहे. 2 डिजिटमध्ये एक युनिट प्लेस असतं आणि दुसरं टेन्स प्लेस असतं. तर आपण युनिट प्लेससाठी y कन्सिडर करणार आहोत आणि टेन्स प्लेससाठी आपण x कन्सिडर करणार आहोत. तर ते सोल्युशनमध्ये लिहून घेऊयात. लेट दी युनिट्स प्लेस डिजिट बी y. युनिट प्लेसचा डिजिट आहे त्याला आपण y कन्सिडर केलेला आहे. अँड दी टेन्स प्लेस डिजिट बी एक्स. टेन्स प्लेसचा जो डिजिट आहे त्याला आपण x कन्सिडर केलेला आहे. तर याच्यावरून आपला ओरिजिनल नंबर काय तयार होईल? ओरिजिनल नंबर इज इक्वल टू टेन्स प्लेस आहे म्हणून आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 10 इंटू एक्स प्लस वाय प्लेससाठी 1 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 1 इंटू वाय. सो काय व्हॅल्यू येईल? 10x प्लस वाय. हा ओरिजिनल नंबर येईल. ओके. सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, एक्झाम्पलमध्ये एकच कंडिशन दिलेली आहे त्याच्यावरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, ती कंडिशन काय आहे ते पाहूयात. The sum of two digit numbers and the numbers obtained by interchanging its digit is 99. इथे पहा मला समजलेलं आहे की काय आहे हे कंडिशन. The sum of two डिजिटचा जो नंबर आहे, ओके, तो काय आहे आपल्याकडे? 10x प्लस वाय यांची सम. ओके. अँड द नंबर्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग इट्स डिजिट इज 99. बघा, या डिजिटमध्ये इंटरचेंज करून जो नंबर तयार होतो त्याची सम आणि 2 डिजिटची सम हे किती आहे? 99 आहे. सो आता इंटरचेंजिंग म्हणजे काय? इथे पहा, एक्स आणि वाय ह्या 2 व्हॅल्यू आहेत. तर याच्यामध्ये एक्स हा वाय ला जाईल आणि वाय हा एक्स ला येईल. ओके. म्हणजे काय, इथे हा नंबर काय तयार होईल? 10y प्लस एक्स असा हा नंबर तयार होईल. सो 10y प्लस एक्स या दोन्हींची सम ही कशाच्या इक्वल आहे? 99. ओके. आता हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूयात. 10x प्लस वाय प्लस 10y प्लस एक्स इज इक्वल टू 99. 10x प्लस एक्स 11x प्लस 10y प्लस वाय 11y इज इक्वल टू 99. तर याला 11 ने आपण डिवाइड करूयात. 11 कॅन्सल होतील. 11 1 जा 11, 11 9 जा 99. सो x प्लस वाय इज इक्वल टू 9. हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. इथे आपल्याला 2 डिजिट नंबर फाइंड आउट करायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला x ची पण व्हॅल्यू माहिती नाही आणि y ची व्हॅल्यू माहिती नाही. पैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलची जरी व्हॅल्यू आपल्याला माहिती असली असती तर आपण 2 डिजिट नंबर फाइंड आउट केला असता. पण इथे दोघांची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, पण टोटल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग इथे आपण अज्युम करणार आहोत x इज इक्वल टू 1. जर x 1 कन्सिडर केला तर y किती येईल? 8 येईल. 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. जर आपण x 2 कन्सिडर केला तर y किती येईल? 7 येईल. सो 2 प्लस 7 किती येईल? 9 येईल. नेक्स्ट, x इज इक्वल टू 3 कन्सिडर केला तर y किती येईल? 6 येईल. सो 3 प्लस 6 किती होईल? 9 होईल. इफ x इज इक्वल टू 1 देन y इज इक्वल टू 8. देन नंबर काय तयार होईल? नंबर इज इक्वल टू 10x प्लस वाय. इथे पहा, 10 x ची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस वाय किती आहे? 8. 1 इंटू 10 10 प्लस 8 18. काय नंबर तयार होईल? 18 नंबर होईल. नेक्स्ट, x इज इक्वल टू आपण जर 2 कन्सिडर केला देन y किती होईल? y इज इक्वल टू 7. देन नंबर काय तयार होईल?
नंबर इज इक्वल टू 10x प्लस वाय. 10x ची व्हॅल्यू 2 आहे प्लस वाय 7 आहे. 2 इंटू 10 20 प्लस 7 27 नंबर तयार होईल. नेक्स्ट इफ x इज इक्वल टू 3 घेतला देन y किती होईल? y इज इक्वल टू 6 होईल. नंबर काय तयार होईल? नंबर इज इक्वल टू 10x प्लस वाय. 10x ची व्हॅल्यू 3 आहे प्लस वाय 6 आहे. 10 इंटू 3 30 प्लस 6 काय नंबर तयार होईल? 36. सो आपला ओरिजिनल नंबर काय आलेले आहेत? सो ओरिजिनल नंबर कॅन बी, ओरिजिनल नंबर हा फिक्स आलेला नाही, आपण अज्युम केले असल्यामुळे 3 आन्सर आलेले आहेत इथे. सो कॅन बी 18, 27, 36 अँड इट्सेट्रा. अजून पण आपण काढू शकतो. सो आपलं हे फायनल आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 5 मधील 10 ही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय.